मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे यांनी बोलताना तोल ढासळून फडणवीसांबाबत खालच्या पातळीवर जे बोलले ते अशोभनीय होते। कुठल्याही आंदोलकानं प्रतिक्रिया देताना शब्दाचं भान ठेवावं। सरकार मराठा आरक्षण आंदोलकांच्या प्रत्येक मागणीवर सकारात्मक होते, परंतु अशा वक्तव्यामुळे आंदोलक सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली। संविधानिक पदावर बसलेल्या एखाद्या व्यक्तीची जात काढणं या धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये किंवा देशामध्ये ही कायद्याला धरून नसते आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप करून आता आंदोलनकर्ते आणि सरकार याच्यामधला संघर्ष सुरू झालेला दिसून येतो आहे की कालपर्यंत एवढं शांततेने समाजाचं आंदोलन सुरू होतं, समाजाला न्याय मिळत होतं, सरकार सकारात्मक दृष्टीने त्यांच्या प्रत्येक मागणीकडे लक्ष देऊन होतो, प्रतिसाद तशा प्रकारे मिळत होता आणि कदाचित प्रतिसाद मिळत असल्यामुळे कुठंतरी काय घडलं माहीत नाही, पण अचानक हा जो पवित्रा जरांगे पाटील साहेबांनी घेतला तो खरंच निंदनीय आहे, समर्थनीय नाही आहे।